into this. Let's find out. Hello, and welcome to Film Thought Project, a channel dedicated to cinema. My name is Rudy, and today we're bringing you a brief history of film. Let's get into it. To start, we have to go back. The 1870s, the birth of the moving image, was commissioned to take some pictures of a horse. What he produced was this. The images were taken scientific study into the gait analysis of a galloping horse. The participants were interested in whether or not all four horses' feet come off the ground at once while moving at speed. Little did Edward Muybridge know he had just created what would widely become known as the first ever moving image. Shortly after the images were taken, Muybridge discovered that while projecting the images in quick succession, this happened. What you're seeing is the horse in motion, widely considered to be the first ever movie. As you can imagine, this got people interested. For the next few years, the early 20th century is when films began to take on a more narrative role, with filmmakers such as Georges Méliès in France and Edwin S. Porter in the USA. More complex films with refined storylines and detailed characters began to emerge. Movies were evolving from sideshow attractions into artistic narrative mediums comparable to books or theatre. Notable movies of the early 20th century include A Trip to the Moon, The Great Train Robbery, and The Session is when the images were taken for a scientific study into the gait analysis of a galloping horse. आपण बघितले जे फोटोचे जे स्ट्रिप होते म्हणजे सुरुवातीला आपण कसं बघितलं की एका मोठ्या लार्ज कोण सांगता येईल का एकदा मला सांगा काल होतं त्यापैकी एक जण सांगा सुरुवातीचा कॅमेरा कसा होता आणि शेवटी आपण एक फिल्म पर्यंत कसं आलो आणि कोडॅकचा कॅमेरा कसा जन्माला आला एवढाच एक सांगा कोण सांगतं मला यार आनंद होईल यार काल तुम्ही जेवढं लक्ष देऊन बघितलं सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यापैकी दोन सांगू शकतो बरं ठीक आहे एक आपण मोठा कॅमेरा बघितला होता त्या मोठ्या कॅमेरामध्ये 8 तास लागायचे तुमच्यासाठी रिपीट करतो मी परत कारण की आजचं काहीच कळणार नाही आणि उद्या जर तुम्ही गॅप केलं तर परवाच्या दिवशीचं काहीच कळणार ओके तर एका फोटोग्राफला सुरुवातीला 8 तास लागायचे त्या 8 तासाच्या नंतर एका एनिमेशन नंतर आपल्याला एक लक्षात आलं की आपल्याला 20 मिनिटं लागतात एका फोटोग्राफला मग त्या फोटोग्राफसाठी लोक कसे कसे वेगवेगळे 20 मिनिटं कसे ताटून बसायचे वेगवेगळ्या गोष्टी आपण बघितल्या त्याच्यामध्ये मग त्या 20 मिनिटाच्या प्रोसेसच्या नंतर त्या सिल्वर प्लेटला कॉपर प्लेटला कितीतरी प्रोसेसच्या नंतर एक वेगळं एक रूप यायचं मग ते रूप आलं मग ते कागद आपला टिकायचा नाही ती सावली जी काही आपण रेकॉर्ड केली ती सावली आपली राहायची नाही आणि ती राहिली नाही की मग ते त्याच्यासाठी मग मिठाचं पाणी मग वेगवेगळ्या गोष्टीचं पाणी मग एक शायनिंग साठी मग अंड्याचं व्हाईटिंग जो होता तो आपण टाकून एक शायनिंग आणली वेगवेगळ्या गोष्टी अशा झाल्या आणि एका ठिकाणी होत्या त्या मग त्या स्ट्रीपला त्यांनी काय केलं मी आता तुम्ही एक शेटर डेव्हलप झाले आपल्याला म्हणजे एक शेटर जे एका सेकंदामध्ये एक क्लिक करत होतं एका सेकंदामध्ये जी काय सावली आहे जे काय उजेड आहे ते सरळ आपल्या कॅमेरामध्ये ऑब्स्क्युरामध्ये टाकून एका सेकंदात छापत होतं ते छापतोय तर मग दुमेर बंधू काय म्हणले मी याच्या सोबत लगेच दुसरा छापतो लगेच तिसरा छापतो लगेच 5वा छापतो असं म्हणत त्यांनी एका मिनिटासाठी 24 फ्रेम छापल्या एका मिनिटाच्या व्हिडिओसाठी 24 फ्रेम्स म्हणजे काय जे काल आपण एक स्ट्रिप जे होतं ना एक फोटोग्राफ एका सेकंदामध्ये 24 वेळा तसे फोटो काढले मोमेंट मग ते काढले पहिला व्हिडिओ होता ट्रेनचा जो आला ना
ती ट्रेन जशी धावत आली, मी काल तुम्हाला सांगितलं होतं, तीच ट्रेन बघून आहे ना कितीतरी लोकांना हार्ट अटॅक आले. आता ह्या पास्ट मध्ये फिरून बघितलं तर हळदी चित्र दिसत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या विदाऊट साऊंड होत्या. पडद्यावरती 1 मिनिटाचा, 15 मिनिटाचा, 20 मिनिटाचा चित्रपट बघण्यासाठी त्या काळात 1895 ते 1995 पर्यंत ₹1, ₹5 पर्यंत पैसे देऊन लोक चित्रपट बघायला यायचे. आपण त्याच्या पुढे जाऊया. Participants were interested in whether or not all 4 horses' feet come off the ground at once while moving at speed. याच्यामध्ये फक्त हालचाल व्हायली पायांची हालचाल. Little did Edward Muybridge know हा एक फोटो आहे, असे 10 फोटो आहेत. 10 फोटोचे 1 मिनिटासाठी 24 फोटो आहेत. त्या 24 फोटोजला एकत्र बघितल्याच्या नंतर, एका वेळेनुसार, एका टायमिंग नुसार बघितल्याच्या नंतर तो व्हिडिओ बनायला लागला. व्हिडिओ बनल्याच्या नंतर यार मजा यायला लागली. हे काहीतरी नवीन दिसतंय आपल्याला, छान दिसतंय बा. म्हणजे लोकांना एक एंटरटेनमेंटसाठी एक नवीन गोष्ट आली, अरे काहीतरी नवीन गोष्ट होतीये, इथं हल्दी चित्र दिसत आहेत, बघायला जाऊया. अशा वेगवेगळ्या गोष्टी घडायला लागल्या. he had just created what would widely become known as the first ever moving image. Shortly after the images were taken, Muybridge discovered that while projecting